तुमचं उषा समीर शिंदे। हे तुम्ही आज इथं निवेदन निष्पक्षला देण्यात आलं होतं. काय साठी? ते माझ्या बहिणीवर खोटे गुन्हे दाखल केले निलेगाव गावामध्ये। कारण निलेगाव मध्ये घटना घडली की चोऱ्या करणारे लोक काही माझ्या बहिणीला कोणी सांगून आलेलं नव्हतं। माझी बहीण घरात नव्हतीच त्या दिवशी। माझी बहीण होती मासे विकायला, कारण तिने स्वतः तळ्यामध्ये मासे टाकलेले होते। तर माझी बहीण 2-3 दिवस पहिलेच रानात होती तळ्यात। तर गावामध्ये त्याचा जावाई आला म्हणून त्याला माहिती नाही, कारण फोन बोलणं सगळं बंद झालं होतं। कारण माझ्या बहिणीची मुलगी नांदायला पाठवलेलीच नव्हती। कारण त्याच्यामुळे त्याच्या पहिले हे घटना व्हायच्या पहिले सागर भोसले त्याचा मुलगा येऊन घेऊन गेला होता। त्याच्यापासून बोलणं बंद केलेलं होतं। तर मग परत ह्यानी कुठल्या उद्देशाने आला, त्यांनी चोऱ्या माऱ्या, कारण पहिलेही निलेगाव मधल्या चोऱ्या त्यांनी केलेल्या होत्या। तर त्या उद्देशाने त्यांनी काय केलं, डेपो बंद केली। कुठला विषय आहे? गाव कोणतं आहे? निलेगाव, तिथं आलं होतं. हा त्याने आलेला आहे। आणि तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद। तर त्या ठिकाणी आलेला बहिणीला माहिती नाही किंवा कोणाला सांगून आलेला नाही त्याने। तर अशा घटनेमध्ये काय झालं, पब्लिकने बघितलं, गावचे लोक पब्लिक, की लाईट हे का बंद झाली म्हणून। त्याने पब्लिकने काय केलं, बॅटऱ्या गाड्या लावल्या। तिने चोरीच्या गाड्या होत्या का घरच्या गाड्या होत्या, या 5 जणांनी, सागर भोसले आणि ते कोण मेलेलं ते काय आमचं ओळखीचं नाहीये। तर ह्या लोकांनी डोंगरात गाड्या लावलेल्या होत्या, हे पब्लिक सांगितलं माझ्या बहिणीला। मग पब्लिकाने गावात जाऊन त्याला पकडून आणलं। पकडून आणल्यानंतर माझ्या बहिणीला काय सांगितलं की तुम्ही तुमच्या लोकांचे लोक सापडलेत, तुमच्या समाजाचे, हे कुणी आहे का? मग त्यांनी फोटो दाखवला। फोटो दाखवल्यावर हे सागर भोसले का? तर पब्लिक म्हणले नाहीये, ह्याला ओळखत नाहीये, हे माणूस नाहीये, पिंकी तुझा काही संबंध नाहीये आणि तू काही येऊ नको असं सांगितल्यानंतर तिथे 2 पोलीस आले होते निलेगावच्या आपल्या चौकामध्ये। त्या ठिकाणी पब्लिक त्याला मारहाण करत होते, पण पिंकीचा काही संबंध नाही। पिंकीला हाकलून दिलं आणि पोलिसांनी पण हाकलून दिलं त्यांना। पिंकी कोण आहे? पिंकी शिंदे माझी बहीण आहे, लहान माझी बहीण नाव आहे। काय? पूर्ण नाव पिंकी शैला शिंदे। तर त्या बहिणीकडे कसं माहिती आहे का, त्याची गरीब परिस्थितीमध्ये त्याने गाववाल्याचं, शेतकऱ्याचं मागून हे लेकरं जगवते, किंवा तळ्यामध्ये मुलगा त्याचा ते मासे टाकते, मोठे झाल्यानंतर असं विकून खाते ते, त्याने व्यापार करून खाते ते त्याच्या पोराच्या। आणि बहिणीच्या शिफ्टीसाठी त्यांनी 4-4 कॅमेरे लावले एवढी परिस्थितीमध्ये, की कोणी बी आले की अन्याय करणार, घर फोडणार, तोडणार, मारणार, अशी घटना लई झाले त्याच्यावर। तरी पोलिसांनी त्याच्यावर तर काही ऍक्शन घेतले नाही। गुन्हा जी दाखल केला ती गुन्हा कोणी दाखल केला? गुन्हा जी दाखल केलाय ते जावयाने, दुश्मनीमुळे त्याने, म्हणजे कारण का सगळ्या चोऱ्या केल्याला उघडकीला करतील। आणि अशोक तांबे जे आहे का नाही सर, खोटे नाटक गुन्हे का दाखल करतो, एवढे पैसे द्या तू मिटवून घे असं दबाव मध्ये तांबे सर आणत असतो। अशोक तांबे त्याने कुठल्या पदावर नाहीये किंवा कोणी त्याला पद दिलं नाहीये, कुठल्या संघटनेमध्ये नाहीये, पण पारधी समाजाला भरीवर घालून बऱ्याच ठिकाणी त्याच्यावर कारवाई केलेली आहे। बऱ्याच लोकांना ह्यानं फसवी करते। 4 लोक घ्यायचे कार्यकर्ते, दबाव टाकायचा, लोकांना नंबर द्यायचे, लोकेशन पकडायचं, बोलायचे। मग त्याला पोलीस आणि तांबेसर आणि त्यांचे कार्यकर्ते हे सगळे काय मॅनेज होतात। मग त्या सामन्याला मराठीवाला असू दे किंवा नोकरदार असू दे, त्यांना दबाव मध्ये काढायचं, तू एवढी त्या पुरीची बाईची भरपाई करून दे, नाहीतर मी बोलू शकतो। आता मागणी काय नेमकं? आता मागणी काय माहिती आहे का, असं जे खोटे गुन्हेगार घालत हिंडते ते, असं अन्याय करणाऱ्या तांबे सरावर कारवाई करणे, आणि माझ्या बहिणीवर जी खोटी केस घातली या 2-3 मिळून, तर मी काय म्हणून सरकारला किंवा पोलीसवाल्याला की हे माझ्या बहिणीची खचून चौकशी करणे। त्याच्या घरामध्ये 4-4 CCTV कॅमेरे आहेत, त्याला माहित नाही तरी त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेत। आज ती जर मेली 2 लेकरं घेऊन, तर तांबे सर, अशोक तांबे आणि जयराम भोसले सगळे कार्यकर्ते हे सगळे जबाबदार राहतील। त्यांच्यावर जर कडक कारवाई नाही केली तर माझ्या बहिणीबद्दल सगळं चौकशा करावं। मी पोलिसांना, SB मॅडमला, कोणी साहेब आहे, मी त्यांना विनंती करते की माझ्या बहिणीवर आणि त्याच्या पोरावर अन्याय होतोय, केस केले त्याच्यावर, की त्यांचं सगळं उघडकीला येईल म्हणून हे खोटे गुन्हे घालतात।